माझ्यासोबत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट तृप्तीताई वैभव परदेशी आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. ताई, आपलं LDTV मराठीमध्ये प्रथम मनापासून स्वागत. प्रचार दौरे सुरू आहेत, लोकांमध्ये जात आहेत, काय प्रतिसाद आहे? लोकांचा प्रतिसाद चांगला आहे. सुशिक्षित उमेदवार म्हणून लोकांची पसंती आहे मला. आणि कमळ चिन्ह आहे. आपल्या देशात मोदीजी आहेत, राज्यात देवेंद्रजी आहे, आपली भाजपाची सत्ता आहे, म्हणून प्रतिसाद चांगला आहे सगळीकडून. त्यांचं म्हणणं आहे का आम्हाला तुमच्यामुळं कमळचं बटन दाबायला भेटणार आहे. आता लोकांना काय आवाहन कराल? म्हणजे पूर्ण जुन्नर शहरातील जे मतदार आहेत ते तुम्हाला मतदान करणार आहेत, कारण की आरक्षणामुळे पहिल्यांदाच महिलांना ही संधी आलेली आहे पूर्ण जनतेतून नगराध्यक्ष पदावर निवडून जाण्याची, आणि त्यातल्या त्यात तुम्हाला ही संधी भाजपानं दिलेली आहे. तर कसं पाहता? जुन्नरच्या मतदारांना, जनतेला एवढंच माझं आव्हान असणार आहे का तुम्ही एक सुशिक्षित उमेदवार आणि तुम्हाला जुन्नरचा सामाजिक विकास करायचा आहे तर तुम्हाला भाजपाला तुम्ही वोट करा, भाजपाचे उमेदवार निवडून द्या आणि मग समाजाचा विकास नक्कीच होणार आहे. मतदारांनी तुम्हाला मतदान करत असताना तुम्हाला पाहून मतदान केलं पाहिजे, व्यक्तिशः तुमचा पक्ष की तुमची विकास कामं, की तुम्ही जे काही व्हिजन मांडलेलं आहे ते व्हिजन पाहून काय वाटतं? माझं व्हिजन तर हेच आहे का जनतेच्या मनात जे आहे ते माझं व्हिजन आहे. जनतेने मला सांगायचं आहे का ही अडचण आहे, इथं हे काम अपूर्ण आहे, ते मी नक्कीच पूर्ण करणार आहे. तुम्ही जनतेत जातायत, मतदारांना भेटतायत, मतदार तुमच्याकडे काही प्रश्न मांडत असतील, त्यांच्या प्रभागातल्या समस्या मांडत असतील, कोणत्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणवल्या आणि कोणत्या अडचणी, प्रश्न तुमच्या पुढे मांडले मतदारांनी? आता दीपेश भाईंनी सांगितलं आमच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये पाण्याचा प्रश्न आहे. पाणी कधीही येतं, दाबाचा वगैरे विषय आहे, तो एक आहे. काही जागी स्ट्रीट लाईट नाही आहेत, काही जागी रस्त्यांचं सगळं हे झालेलं आहे, रस्ते नीट नाहीये, असे बरेच प्रश्न आहेत. ते मी सगळे सोडवण्याचा आमच्या आशाताई, संतोष नाना आणि आपला भाजप पक्ष यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. खरंच जनतेला काय आव्हान करा? जनतेला हेच आव्हान करेल का तुम्ही फक्त माणूस पाहून मत नका देऊ. पहिलं तर पक्ष, त्याच्यानंतर उमेदवार जो आहे एज्युकेटेड पाहिजे, तिथं जाऊन भांडणारा पाहिजे, असं पाहून मत द्यावं. खरं तर हे होते ॲडव्होकेट परदेशीताई आणि माझ्यासोबत जे उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 8चे दीपेश भैया परदेशी. त्यांच्याशी आपण या ठिकाणी दिलखुलास गप्पा मारलेल्या आहेत, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर दीपेश भैया हे मुरब्बी राजकारणी म्हणून या ठिकाणी ओळखले जात आहेत, आणि परदेशीताई जे आहे त्या नौख्या जरी असल्या तरी त्यांचं व्हिजन हे खूप चांगल्या पद्धतीचं आहे, मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. मतदार देखील तितक्याच चांगल्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करत आहेत. 2 तारखेला वोटिंग आहे आणि 3 तारखेला निकाल आहे. भैया, तुम्हाला आणि ताईंना सुद्धा या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलबसह मी लक्ष्मण दातखिळे, LDTV मराठी, जुन्नर.